नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग बाय कैलास गायकवाड सर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण क्लास 12th मधील फिजिक्स या विषयाचा करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमधील काही कन्सेप्ट पाहणार आहोत। ही आपल्याला कन्सेप्ट कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आणि 12th बोर्डसाठी पण आवश्यक आहे। त्यासाठी आपण जो चॅप्टर निवडलेला आहे तो क्लास 12th मधला चॅप्टर आहे करंट इलेक्ट्रिसिटी। तर आपण हा चॅप्टर येता 12th बोर्ड या प्रमाणे आपण शिकवणार आहोत। तसंच सीईटी मध्ये यामध्ये कोणते क्वेश्चन पडणार आहेत याबद्दल पण आपण हा पूर्ण चॅप्टर शिकवणार आहोत। यामध्ये आपण सर्वप्रथम करंट इलेक्ट्रिसिटी याबद्दल आपण माहिती शिकणार आहोत। कारण करंट इलेक्ट्रिसिटी सर्व बेसिक कन्सेप्ट आपण इथं 11वी मध्ये पाहिलेले आहेत। तरी पण आपण करंट बद्दल माहिती सांगणार आहोत। तर करंट काय आहे बघा, करंट आहे द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ टाइम, दॅट इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज मीन्स q अपॉन t किंवा और dq अपॉन dt, त्याला आपण करंट असं म्हणतो। जसे की I इक्वल टू q अपॉन t और I इक्वल टू dq अपॉन dt, that is the rate of flow of charge with time is called as current, किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय, करंट इलेक्ट्रिसिटी असं म्हणतोय। आपण करंट हे I ने डिनोट केलं जातंय आणि I चा फॉर्म्युला आहे I इक्वल टू q अपॉन t आणि SI युनिट काय करंटचं, तर करंटचं SI युनिट आहे एम्पियर, त्याला आपण E ने डिनोट करतोय। हे झालं आपलं करंट म्हणजे काय। यानंतर आपण जे 12th मध्ये आपले कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट म्हणजे आहे आपल्याला क्रिर्चॉफ्स लॉ। एकूण क्रिर्चॉफचे दोन लॉ आहेत, ते म्हणजे क्रिर्चॉफ फर्स्ट लॉ आणि क्रिर्चॉफ सेकंड लॉ। तर क्रिर्चॉफ फर्स्ट लॉ शिकण्यासाठी आपल्याला गरज आहे जंक्शनची। तर आपण पहिले सांगणार जंक्शन म्हणजे काय आहे। तर आपण जंक्शन म्हणजे सांगणार हे पी पॉइंट आहे जंक्शन, ज्या ठिकाणी अनेक करंट येणार आणि अनेक करंट जातात त्याला आपण काय म्हणतोय, जंक्शन असे म्हणतो। जसे इथं I1 कन्सिडर केलं तर हे जंक्शनच्या जवळ येत आहे, I2 कन्सिडर केलं जंक्शन पासून दूर जात आहे, हे I3 जंक्शनच्या जवळ येत आहे, I4 पुन्हा जंक्शनच्या जवळ, I5 जंक्शनच्या दूर आहे, I6 जंक्शनच्या जवळ दूर आहे। जंक्शन म्हणजे ज्या पॉइंट पाशी करंट येतात आणि करंट जातात त्याला आपण काय म्हणतोय, जंक्शन असं म्हणतोय। आणि जे आपला क्रिर्चॉफ्स लॉ जे आहे टोटली जंक्शन वर डिपेंड आहे। एकूण दोन प्रकारचे आपण क्रिर्चॉफ लॉ शिकणार आहोत। आज आपण बघायला क्रिर्चॉफ फर्स्ट लॉ, त्याचं नाव आहे क्रिर्चॉफ करंट लॉ सुद्धा त्याला म्हटलं जाते। हे संपूर्ण एक जंक्शनची डायग्राम आहे आणि क्रिर्चॉफ फर्स्ट लॉ हा जंक्शन वर डिपेंड आहे। तर जंक्शन लॉ आपल्याला काय सांगणार आहे क्रिर्चॉफ फर्स्ट लॉचा, द अल्जेब्रिक सम ऑफ करंट at any junction, that is algebraic sum of current at any junction is equal to 0 हे आपल्याला काय सांगतोय, क्रिर्चॉफ फर्स्ट लॉ सांगतो द अल्जेब्रिक सम ऑफ करंट at any junction is equal to 0। द अल्जेब्रिक सम मीन्स काय, the algebraic sum means the add and subtract of current, त्याला आपण algebraic sum असं म्हणतोय। आणि या ठिकाणी जे करंट टुवर्ड्स आहेत आणि जंक्शन पासून अवे आहेत त्या सर्वांचा आपण algebraic sum करणार आहोत आणि टोटल algebraic sum ची व्हॅल्यू येणार आहे 0, त्याला आपण क्रिर्चॉफ फर्स्ट लॉ असं म्हणतोय। तर पहिले आपण तुम्हाला क्रिर्चॉफ फर्स्ट लॉचं स्टेटमेंट सांगू। हा स्टेटमेंट क्रिर्चॉफ फर्स्ट लॉचं स्टेटमेंट आहे द अल्जेब्रिक सम ऑफ करंट, द अल्जेब्रिक सम ऑफ करंट at any junction is equal to 0 हे क्रिर्चॉफ लॉचं स्टेटमेंट आहे। काय, द अल्जेब्रिक सम ऑफ करंट at any junction
इज इक्वल टू 0. हा क्रिचॉफ फर्स्ट लॉचा स्टेटमेंट आहे. जसे की याला आपण म्हणणार आहे दॅट इज समेशन ऑफ आय इक्वल टू 0. क्रिचॉफ फर्स्ट लॉ समेशन ऑफ आय इक्वल टू 0. हेच आहे अल्जेब्रिक सम. द अल्जेब्रिक सम ऑफ करंट at any junction is equal to 0. That is summation of I equal to 0. आता आपण जर या जंक्शन कडे पाहिलं the I1 current carrying towards the junction, I2 current away from to the junction, I3 current towards the junction, I4 current towards the junction, I5 away from the junction, I6 away from the junction. म्हणजे आपण सांगू शकतोय जे करंट टुवर्ड्स जंक्शन आहे, ते करंट टुवर्ड्स जंक्शन, जे करंट टुवर्ड्स आहे त्याला आपण पॉझिटिव्ह असं म्हणतोय, आणि जे करंट अवे फ्रॉम द जंक्शन आहे, अवे फ्रॉम जंक्शन, त्याला आपण निगेटिव्ह म्हणतो. म्हणजे या ठिकाणी आपण जंक्शन मध्ये एकूण 6 करंट काढलेले आहेत, I1, I2, I3, I4, I5 आणि I6. या ठिकाणचे जे टुवर्ड्स आहेत जंक्शनच्या त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणणार. जसं I1 करंट आहे टुवर्ड्स द जंक्शन पॉझिटिव्ह, I2 करंट आहे अवे फ्रॉम द जंक्शन आहे निगेटिव्ह, I3 करंट टुवर्ड्स द जंक्शन आहे पॉझिटिव्ह, I4 करंट टुवर्ड्स द जंक्शन आहे पॉझिटिव्ह, I5 करंट अवे फ्रॉम द जंक्शन आहे निगेटिव्ह, I6 करंट अवे फ्रॉम द जंक्शन आहे निगेटिव्ह. म्हणून आपण इथे लिहिणार आता हे, तर इथं आपण डायरेक्ट असं लिहिणार देअरफॉर I1 आहे पॉझिटिव्ह, पुन्हा I2 आहे निगेटिव्ह, पुन्हा I3 आहे पॉझिटिव्ह, पुन्हा I4 आहे पॉझिटिव्ह, I5 आहे निगेटिव्ह आणि I6 पण आहे निगेटिव्ह. या सर्वांची जी बेरीज येणार आहे अल्जेब्रिक सम 0 येणार आहे. म्हणून याला आपण काय म्हणतोय समेशन ऑफ आय इक्वल टू 0 असं म्हणतो. म्हणजे एकंदरीत आपण याला असं म्हणता येते समेशन ऑफ आय इक्वल टू 0. हाच आपला काय होत आहे क्रिचॉफ फर्स्ट लॉ होता, आपण इथं मांडलेला आहे. एक्झाम मध्ये आपल्याला क्रिचॉफ फर्स्ट लॉ वर क्वेश्चन विचारला जातो. क्रिचॉफ फर्स्ट लॉ कंझर्वेशन ऑफ, क्रिचॉफ फर्स्ट लॉ कंझर्वेशन ऑफ कशावर असतो, चार्ज वर असतो. आज आपण हे क्रिचॉफ फर्स्ट लॉ बघलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. आपण करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर इथं टोटली बघणार आहोत. आज आपण क्रिचॉफ फर्स्ट लॉ फार छोटं लेक्चर घेतलेलं आहे आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण क्रिचॉफ सेकंड लॉ, त्यानंतर मीटर ब्रिज, त्यानंतर केल्विन मेथड्स, त्यानंतर जे इंटरनल रेजिस्टन्स, सर्व कन्सेप्ट आपण हळूहळू करंट इलेक्ट्रिसिटीच्या रिलेटेड पाहणार आहोत. आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरची सुरुवात केलेली होती आणि याच्यामध्ये जे बेसिक कन्सेप्ट आपण 11वीलाच बघलेले होते. धन्यवाद.